बातमी आता सोलापूरमधून आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या सीना नदीला पूर आलाय आणि होत्याचं नव्हतं झालं। पिकं नासली, घरं भिजली, अख्खा संसार डोळ्यासमोर वाहून गेला। पण धीर न सोडता मोठ्या हिमतीनं तेलगावातल्या चिमुकल्यांनी घरातलं साहित्य वाहून जाताना रोखलंय। जीव मुठीत घेऊन त्यांनी रात्र काढली आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरानं सर्व काही उद्ध्वस्त केलंय। अनेकांचा संसार अक्षरशः उघड्यावर पडलाय। अनेकांचं पशुधन उद्ध्वस्त झालंय। आपण सध्या याचीच आपबीती जाणून घेण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव या ठिकाणी आलेलो आहोत। दीदी, काय अनुभवलं या महापुरामध्ये? आमच्या गावामध्ये पहिल्यांदाच पूर आलेला होता। आम्ही कधी पाहिला नव्हता आणि आमचे वस्तू देखील खूप वाहून गेले आणि पाणी खूप वाढत होतं आणि तसेच आम्ही पाण्यात जाऊन कमरे एवढ्या पाण्यात जाऊन आमचे वस्तू सगळ्या काढल्या आणि बेड वगैरे सगळं वाहून गेलं। कपाट सगळं धान्य वाचवलं आणि मसऱ्या आमची जनावरं सुद्धा वाहून गेले। आम्हाला खूप भीती वाटत होती, तरी आम्ही एवढ्या पाण्यातून जाऊन आमच्या घरातील वस्तू वाचवल्या। थोड्या वाहून गेल्या, लोकांनी सुद्धा, गावातील लोकांनी सुद्धा थोडी वस्तू धान्य वगैरे काढले, पण अनेक वस्तू वाहून गेल्या। आमचं गाव खूप सुंदर दिसत होतं, परत पाणी आलं खूप। किती पाणी आलं? खूप बक्कळ आलं, अख्खं गाव बुडून गेलं। सामान तीन खूप वाहून गेले। काय काय सामान वाहून गेलं बाळा? कपाट, मसरे, गाय तीन खूप वाहून गेले। शेताचं काय झालं बाळा गावातलं? शेताचं पाक बुडून गेलं। सगळं घर पाण्याखाली आलं होतं। कांदं तीन सगळं भिजून गेले होते। ऊस तीन सगळंच बुडून गेलं होतं आमचं। खूप परिस्थिती वाईट होती आमची। आम्ही कसं तर आमचं जीव वाचून इकडे आलो होतो, तरीसुद्धा आमचं धान्य तीन सगळं वाहून गेलं। शेळ्या तीन, मसरं तीन। काय काय सामान वाहून गेलं तुझ्या घरातलं? कपाट सगळं वाहून गेलं आमचं। गावातलं पाणी ओसरलेलं आहे, मात्र अश्रूचे बांध जे आहेत ते ओसरायला तयार नाही। कॅमेरामॅन नागेश राशिंकरसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, उत्तर सोलापूर।